30,000 भाविक एकाच वेळी मंडपात बसण्याची क्षमता, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर. पत्रकार परिषदेत पंकज अग्रवाल यांची माहिती. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गजराज बाल गणेश मंडळाच्या पुढाकारातून येथील रामलीला मैदानावर आंतरराष्ट्रीय कथाकार परमपूज्य भाई श्री रमेश भाई ओझा यांची श्रीमद भागवत कथा होणार आहे. या भव्य मंडपात जवळपास 25 ते 30,000 भाविक बसतील अशी आसन व्यवस्था केली जाणार असून संपूर्ण कथास्थळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर राहणार असल्याची माहिती समितीचे पदाधिकारी पंकज अग्रवाल यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तेथील रामलीला मैदानावर मंगळवार 17 मार्च रोजी श्रीमद भागवत कथेच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी रमेशभाई ओझा यांचे अनुयायी प्रफुल्ल दवे, प्रवीणभाई दवे यांच्यासह गजराज बालमंडळ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अग्रवाल बोलताना पुढे म्हणाले, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 19 ते 25 मार्च पर्यंत श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी मुख्य यजमान म्हणून स्वर्गीय मखनलाल शंकरलाल गौंड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नंदकिशोर शर्मा म्हाळसापूरवाले हे राहणार असल्याचं सांगून गुरुवारी दुपारी 4 ते 7:30 या वेळेत श्रीमद भागवत कथेला सुरुवात होणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी नित्यकथा, रविवारी कृष्ण जन्म, सोमवारी गोवर्धन पूजा, तर मंगळवारी रुक्मिणी विवाह, तर बुधवारी 25 मार्च रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 1 या वेळेत पूर्णाहुती. त्यानंतर कथा समाप्तीनंतर लगेचच महाप्रसाद सुरू होणार आहे. या कथेसाठी आमदार तानाजी मुटकुळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दरम्यान श्रीमद भागवत कथेसाठी 7 दिवस वेगवेगळे यजमान पूजेसाठी उपलब्ध राहणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केलं. शोभायात्रेच्या वेळेत बदल. गुरुवारी 12:30 ते 1:30 या वेळेत भोजन झाल्यानंतर शास्त्रीनगर येथून शोभायात्रा काढली जाणार आहे. शोभायात्रा मंडपात दाखल होताच थेट भागवत कथेला परमपूज्य रमेशभाई ओझा सुरुवात करणार आहेत. कथेचं होणार थेट प्रक्षेपण. परमपूज्य रमेशभाई ओझा यांच्या मधुर वाणीतून 7 दिवस चालणाऱ्या श्रीमद भागवत कथेचे आस्था धर्म संदेश या विविध चॅनल माध्यमातून सरळ प्रसारण केलं जाणार आहे. त्यामुळे याचा लाभ परदेशातील भाविकांनी सहज घरबसल्या घेता येणार आहे. भाविकांना यात चहा भोजनाची मोफत व्यवस्था. श्रीमद भागवत कथेसाठी आलेल्या भाविकांसाठी चहा, नाश्ता, पाणी, भोजनाची मोफत व्यवस्था गजराज बाल गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी कराळे, हिंगोली.